मधला सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर तो म्हणजे आंतरवेळ आणि वेळ आणि वेग, ज्यामध्ये तुम्हाला ट्रेनची गणित असतील, विमानाची गणित असतील, बोटीची गणित असतील. आता याचा खासियत अशी की देशात जेवढ्या एंट्रन्स एक्झाम होतात, म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, UPSC असेल, आपले MPSC असेल, रेल्वेची भरती असेल, कोणत्याही परीक्षेमध्ये पोलीस भरतीपासून ते पूर्ण हाय लेवलच्या सगळ्या एक्झामपर्यंत या चॅप्टरवरती प्रश्न असतात म्हणजे असतात. मग आता नेमकं याच्यात प्रश्न कुठले येतात, कसे येतात, त्यासाठी पहिल्यांदा बेसिक काय करायचं आपण ते पहिल्यांदा बेसिक पाहूया. तर सगळ्यात प्रथम ह्या चॅप्टरचं नावच आंतरवेळ आणि वेग आहे. तर पहिल्यांदा आपण यांचं प्रत्येकाचं युनिट काय असतं आपण ते युनिट पहिलं तपासून बघूया. नेमकं युनिट कन्वर्ट कसं करायचं, किलोमीटरचं मीटर काय, मीटरचं किलोमीटर काय असतं, त्यानंतर आणखीन प्लस त्या वेळेमध्ये तास आणि सेकंदाचं काय कन्वर्जन असतं, तसेच वेगामध्ये किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंद हे कन्वर्ट कसं करायचं एकमेकांमध्ये, आपण ते सगळं आता शिकून घेऊया. तर सगळ्यात प्रथम आपण बघूया बाबा अंतरामध्ये नेमकं कसं कन्वर्ट होतं. तर अंतरामध्ये जर आपण पाहिलं तर अंतर जनरली सगळ्यांना माहिती आहे की अंतरामध्ये तुम्हा लोकांना किलोमीटर आणि मीटर या दोन एककामध्ये तुम्हा लोकांना कन्वर्ट करायची गरज पडते. तर अंतरामध्ये आपण जर पाहिलं की जनरली सगळ्यात पहिल्यांदा 1 किलोमीटर म्हणजे काय, मी तुम्हाला काही थोडंसं इंग्लिशमधले काही इनिशियल्स देईल. किलोमीटरला आपण KM असं म्हणूया, मीटरला आपण M असं म्हणूया, बरोबर. सो 1 किलोमीटर बरोबर किती मीटर, तर 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. हे एकदम जनरल गोष्ट, ही सगळ्यांना माहिती पाहिजे. हे फक्त पहिल्यांदा नोट करून घ्या सगळ्यांनी. मग आता याच्यात थोडंसं काही आपण थोडे काही युनिट्स वगैरे किंवा काही आपण एक उदाहरणं आपण कन्वर्ट करून पाहूया. उदाहरणार्थ सगळ्यात पहिलं तुम्हाला म्हटलं मी, समजा नंबर 1 याच्यामध्ये तुम्हाला साधं सरळ विचारलं गेलं की चला 2.3 किलोमीटर आहे. किती आहे बाबांनो, 2.3 किलोमीटर आहे. तर याचा अर्थ किती मीटर येतो, ठीक आहे. एकदम साधं सरळ आहे बाबा. 1 किलोमीटरचा अर्थ 1000 मीटर आहे, बरोबर. मग जर 2.3 किलोमीटर आपण म्हटलं त्याचं कसं कन्वर्ट करायचं बघा. 2.3ला फक्त आणि फक्त 1 किलोमीटरच्या बदले आपण 1000 मीटर म्हणतो. मग हे 1 किलोमीटर नाही तर ते 2.3 किलोमीटर आहे. तर 2.3ला एक साधं सरळ तुम्ही लोकांनी फक्त आणि फक्त 1000ने गुणायचं, ते बनतं मीटरमध्ये कन्वर्जन, ठीक आहे. म्हणजे आता समजा 2.3ला आपण 1000ने गुणलं तर जनरली आपण हे कुठेतरी अपूर्णांकांच्या गणितामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये पाहिलं होतं की एखाद्या संख्येला 10ने गुणलं, 100ने गुणलं किंवा 1000ने गुणलं तर काय होतं. तर याच्यामध्ये 2.3ला आपण 1000ने गुणलं तर काय होईल बघा. तर सरळ सरळ आपलं उत्तर येणार आहे की 2300 मीटर. आपलं उत्तर कन्वर्ट होतं 2300 मीटर. बघा लक्षात घ्या सगळ्यांनी. मग 2.3ला 1000ने गुणलं तर काय बनतं, 2300 मीटर बनतं. हे तुम्हाला कन्वर्ट कसं करायचं ते समजलं पाहिजे. आणखीन थोडंफार आपण उलटं थोडं कन्वर्जन पाहूया, म्हणजे हे ते एकदम बेसिक होतं, ठीक आहे. त्यानंतर अजून थोडंसं बेसिक याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नंबर 2 बघा सगळ्यांनी. तुम्हाला म्हटलं गेलं की चला आता 800 मीटरची समजा रनिंग आहे, ठीक आहे. किती, 800 मीटरची रनिंग आहे. तर 800 मीटर म्हणजे नेमकं किती किलोमीटर. आपण आता ह्याला उलटं कन्वर्ट करतो, लक्षात घ्या. आता किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करताना आपण 1000ने काय केलं, 1000ने आपण गुणलं तिथं, बघा लक्षात घ्या. 1000ने गुणलं होतं आपण. पण जेव्हा मीटरचं आपण किलोमीटरमध्ये कन्वर्ट करतो म्हणजे आपण काहीतरी उलटं करतो, बरोबर की नाही. मग उलटं करत असताना आपण उलटंच करायचं. काय करायचं, आता इथे 1000ने गुणायचं नाही तर ह्या 1000ने याला तुम्ही भाग द्यायचा. 800ला आपण 1000ने काय करायचा, भाग द्यायचा. तेव्हा ते कशामध्ये कन्वर्ट होईल, किलोमीटरमध्ये. म्हणजेच काय, साधं सरळ सूत्र काय लक्षात घ्यायचं, किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करताना आपण 1000ने गुणतो आणि जेव्हा आपण मीटरचं किलोमीटरमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा आपण त्याला 1000ने आपण भाग देत असतो, लक्षात घ्या. मग आता याच्यामध्ये काय होते बघा, इकडचे 2 शून्य कॅन्सल, 2 शून्यांना उरलं काय, 8/10 आणि 8/10 म्हणजे काय तर 0.8 किलोमीटर. सो हे साधं सरळ कन्वर्ट झालं. जे तुम्ही तोंडी केलं तरी हरकत नाही, ज्याला नाही तोंडी जमत त्याने अशी मांडणी करून करायचं, पण एकदम परफेक्ट करायचं, काही गडबड करायची नाही याच्यामध्ये. सो हे दोन बेसिक आपण कन्वर्ट करून पाहिले. किलोमीटरचं मीटरमध्ये करून पाहिलं, परत मीटरचं किलोमीटरमध्ये करून पाहिलं. ह्या दोन लोकांची आपल्याला, ह्या दोन बेसिक नीड्सची आपल्याला ह्याची खूप जास्त गरज असणार आहे उत्तरं काढताना गणितांची, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता आपण अंतराचं पाहिलं. आता अंतरानंतर जर आपण पुढचं पाहिलं तर अंतरानंतर तुम्हाला लोकांना वेळ समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता वेळेमध्ये काय, तर वेळ टाईम जनरली तास, मिनिट आणि सेकंदामध्ये. पण त्याच्यातही तुम्हाला काय महत्त्वाचं माहिती आहे का, की तास आणि सेकंदाचं कन्वर्जन तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. तरी आपण जनरली काय काय महत्त्वाचे पॉईंट बघून घेऊ आपण. त्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे काय, 1 तास म्हटलं तुम्हाला तर 1 तास म्हणजे अर्थातच 60 मिनिटं असतात, करेक्ट. 1 तास म्हणजे काय, 60 मिनिटं. मग 1 तासाला 60 मिनिटं म्हणलं, बरोबर. मग त्यानंतर नंबर 2 आपण सेकंड नंबर पाहिलं तर बाबा एक आपण मिनिटामध्ये गेला होता. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. हे एकदम बेसिक लक्षात घ्या सगळ्यांनी की 1 तासामध्ये 60 मिनिटं असतात, 1 मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. एकदम बेसिक गोष्टी सगळ्यांना माहिती असते. परंतु थोडं महत्त्वाचं काय आता असणार याच्यामध्ये की नंबर 3 वाला बघा, की तुम्हाला मी 1 तास असं म्हटलं तर 1 तासामध्ये किती सेकंद ते सांगायचं. तर 1 तासामध्ये बघा जनरली 1 तासामध्ये ऑलरेडी 60 मिनिटं आहेत आणि त्या प्रत्येक मिनिटाला 60 सेकंद आहेत. तर ते 60 आणि 60ने जर गुणलं तर 6 6 36 आणि पुढचे 2 शून्य, मग ते काय बनतं इथं, तर 3600 सेकंद. बस हे थोडंसं लक्षात घ्या सगळ्यांनी. ह्या 3 बेसिक गोष्टी तुम्हाला जर कळल्या तर मी कशा बघा, HR म्हणजे आर्स म्हणजे तास, ठीक आहे. मिनिट
जनरली कळतंय. सेकंद SEC लिहिलं, सेकंदासाठी आपण SEC असं लिहूया, म्हणजे लक्षात राहील आपल्या व्यवस्थित आपण काय लिहिलं ते नेमकं. मग आता हे जर तुम्हाला लोकांना बेसिक गोष्टी माहिती असतील तर आता काही बेसिक कन्व्हर्जन आपण पाहूया, काही उदाहरणं आपण पाहूया जे तुम्हाला आतमध्ये गणितामध्ये वापरलं जाऊ शकतं. त्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला लोकांना बेसिक विचारलं मी की एक साधं सरळ, बरं जास्त डोकं लावायचं नाही, स्ट्रेस घ्यायचा नाही, काही करायचं नाही. याच्यामध्ये तुम्हाला लोकांना साधा प्रश्न आला की चला एक 75 मिनिट आहेत, ठीक आहे, आपण 75 मिनिटं इंग्लिशमध्ये तुम्हाला असं लिहून दाखवतो. 75 मिनिटं म्हणजे किती तास, एक साधं तुम्हाला कन्व्हर्जन विचारलं की बाबा 75 मिनिटं म्हणजे किती तास, हे कन्वर्ट करा. तर काय करायचं बघा, आता आपण जेव्हा तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे तुम्हाला उदाहरण म्हटलं 1 तास म्हणजे किती मिनिटं, 60 मिनिटं, 2 तास म्हणजे 120, 3 तास म्हणजे ते 6च्या पट्टीत वाढत जाईल 180 वगैरे, ठीक आहे. पण तुम्हाला उलटं विचारलं मी की 75 मिनिटं म्हणजे किती तास ते सांगा, ठीक आहे. सो आता आपण काय करणार याच्यामध्ये, तर 75 मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करताना आपण त्याला 60ने भाग द्यायचा. काय करायचं, त्याला साधं सरळ 60ने भाग द्यायचा. हे होतं तासामध्ये कन्वर्ट, करेक्ट. कशामध्ये, तासामध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे आपण काय करणार त्यामध्ये 75 आणि 60 दोघांना भाग जातो का ते बघायचं. तर जातो, तर 15ने भाग जातो. कसं बघा, ते इथं 15च्या पाड्यात 15 चौक 60 आणि इथं 15 5 75. आपलं उत्तर किती आलं बाबांनो, 5/4 तास. एकदम सिंपल आहे, काही मोठा विषय नाही, साधं सरळ गोष्ट होती. असंच तुम्हाला लोकांना आणखीन तुम्हाला एखादं विचारलं, असं सेमच घेऊ आपण अजून एक. नंबर 2 बघा. आता सगळ्यांनी नंबर 2 मध्ये तुम्हाला म्हटलं गेलं की बाबा 105 मिनिट आहेत. किती मिनिट आहेत, 105 मिनिट आहेत. 105 मिनिटं म्हणजे किती तास. आता हे आपण कन्वर्ट करतोय बघा, लक्षात घ्या. मग आता अर्थात तुम्ही आता पाहिलं की मिनिटाला तासात कन्वर्ट करताना 60ने भाग द्यायचा आहे. इथे पण आपण तेच करणार की मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करताना आपण 60ने भाग देणार. तर आपण 105ला आपण भाग देणार आहे कशाने, 60ने, तर जेणेकरून ते तासामध्ये कन्वर्ट होऊन जातं, ठीक आहे. मग आता त्यात परत एकदा भाग जातोय का बघायचा, मला वाटतं परत 15ने भाग जातो, ठीक आहे. सो 15च्या पाड्यामध्ये इथं 15 चौक 60 झालं आणि त्यानंतर इथं 15 सते, ठीक आहे. म्हणजे साधी सरळ गोष्ट आहे. म्हणजे जनरली तुम्हाला पाडेपाठ असणं अतिशय महत्त्वाचे. 15 सते 1 5 वगैरे आलं आणि मग तुम्हाला लोकांना उत्तर काय मिळालं याच्यामध्ये, इथं आलं 7/4 तास. हे झालं याचं कन्व्हर्जन, ठीक आहे. आपण मिनिटाचं तासामध्ये केलं, इथं पण आपण मिनिटाचं तासामध्ये केलं. मग असंच काही अपूर्णांकात तुम्हाला तास विचारले गेले. मग उदाहरणार्थ बघा सगळ्यांनी, नंबर 3 मध्ये आपण जाऊया आता. की तुम्हाला साधं सरळ म्हटलं गेलं की 5/4 तास आहेत, ठीक आहे. किती आहेत, 5/4 तास आहेत. बघा लगेच तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल बाबा आपण काय करतोय. 5/4 तास याचं तुम्हाला लोकांना मिनिटामध्ये किती हे तुम्हाला सांगायचं. आणि आताच आपण काहीतरी पाहिलं होतं बघा, हे तुम्हाला दोघाला कम्पेअर करून दाखवतो की 5/4 तास हे मिनिटामध्ये किती असतील. म्हणजे आपण आता तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट करतोय. आता एक तास हा 60 मिनिटाचा असतो, हे सगळ्याच्या समोरच आहे. मग एक तास जर 60 मिनिटाचा असेल तर आपण एवढंच काम करायचं, आपण मागच्या ह्या 2 गणितांमध्ये मिनिटाला तासात कन्वर्ट करताना 60ने भाग दिला, मिनिटाला तासात कन्वर्ट करताना आपण 60ने भाग दिला. तर आपण तासाला मिनिटात कन्वर्ट करतोय, तर 60ने आता भाग द्यायचा नाही, तर तास आपण तुम्हाला लोकांना ह्या तासाच्या बदली इथं 60ने इथं गुणायचं, म्हणजे 60 मिनिटं इथं तुम्हाला येणार आहे बघा, लक्षात घ्या. इथं या ठिकाणी आपण 60ने गुणतोय, ह्या दोन्हीकडे 60ने भाग दिला. आता आपण 60ने इथं गुणाकार करतोय का, तर तासाचं मिनिटामध्ये कन्वर्ट करतोय आपण. मग आपण त्याला आता भाग देऊया, किती जो भाग जाईल तो जाईल, ठीक आहे. सो आपण समजा इथे 4ने भाग द्यायला गेलो, 5ला तर देऊ नका, 60ला देऊन टाका. काय येईल, 4 1 4 आला, ठीक आहे. 2 20 राहिला, म्हणजे 4 5 20 आणि उत्तर आपलं 15 5 इथं 75. म्हणजे आपलं उत्तर असेल 15 5 75 मिनिटे, जे तुम्ही इथं दोन्हीकडे व्हेरीफाय करू शकता. 75 मिनिटं म्हणजे 5/4 तास, आणि म्हणजेच 5/4 तास म्हणजेच किती बरोबर म्हणून 75 मिनिटं. हे एकमेकाला दोघं पूरक झाले, ठीक आहे. हे बेसिकसाठी तुम्हाला सेम गणित घेऊन सांगितलं होतं, ठीक आहे. आता हे झालं वेळेसाठी आपण पाहिलं. मग आतापर्यंत आपण अंतर पाहिलं, मग वेळ पाहिली. आता आपण काय करूया, आता वेगामध्ये जाऊया. आता वेगामध्ये जाताना बघा सगळ्यांनी, आता वेग जो काय आपण पाहतोय, वेग म्हणजे वेलॉसिटी, ठीक आहे. वेलॉसिटी, स्पीड, काही म्हणा, काही विषय नाही त्यामध्ये. सो आता वेगामध्ये तुम्ही जनरली आपण गाडी चालवत असताना आपण स्पीड कसा काउंट करतो की बाबा मी येताना 100च्या स्पीडने आलो. याचा अर्थ काय, तर मी 100 किलोमीटर प्रति तास या स्पीडने आलो. लक्षात घ्या, काय म्हणतो आपण, 100 किलोमीटर प्रति तास, किंवा 80च्या स्पीडने आलो म्हणजे काय, 80 किलोमीटर प्रति तास. तर आता नेमकं ह्या वेगाचं एकक काय माहिती आहे का मित्रांनो, याचं वेगाचं एकक असतं की बाबा किलोमीटर प्रति तास. काय असतं ते, किलोमीटर प्रति तास. आता हेच तुम्हाला मी थोडंसं कन्वर्ट करून दाखवतो मीटर प्रति सेकंदामध्ये. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतोय की 1 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद. तर सगळ्यात पहिली गोष्ट, 1 किलोमीटर प्रति तास हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. याचा अर्थ काय,
हा स्पीड आहे युनिट स्पीड, म्हणजे एकचा स्पीड आहे फक्त. एकचा स्पीड म्हणजे काय, 1 किलोमीटर एका तासाला एवढं लांब जाईल बघा, लक्षात घ्या. एका तासामध्ये आपण 1 किलोमीटर जाऊ शकतो, हा तो स्पीड आहे. मग आपण याला असं नाही लिहू शकत का बघा, 1 किलोमीटर प्रति तास म्हणजे आपण 1 किलोमीटर अंतर कापू शकतो किती वेळेमध्ये माहिती आहे का, एका तासामध्ये, केवळ एका तासामध्ये. मग आता काय करायचं, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर एवढं बघायचं फक्त बाबा. 1 किलोमीटर बघा, लक्षात घ्या, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर. आपण जस्ट मगाशी जे पाहिलं तुम्हाला लोकांना ते सांगतो परत. आपण काय करतो बघा, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. ती किंमत आपण तिथे ठेवून देऊया मस्तपैकी. तुम्हाला मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करायचं ना आता. सो 1 किलोमीटर म्हणजे काय, तर 1 किलोमीटर म्हणजे इथे आलं 1000 मीटर. एम म्हणजे मीटर असतो. मिनिट आलं तर मी पूर्ण मिनिट असेल येईल किंवा MIN असेल, लक्षात घ्या. सो इथे एम म्हणजे काय आलं बाबा, ते मीटरसाठी आलेलं आहे. आणि भागिलेमध्ये, त्याला भागिलेमध्ये 1 तास म्हणजे किती सेकंद, कारण आपण मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करतोय बरं. तर 1 तास म्हणजे मित्रांनो तुम्हाला लिहून दिलं की 3600 सेकंद असतात बरं, 3600 सेकंद. तर आता गणित आपलं जे कन्वर्ट होईल ते मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट होईल. कोणासाठी, किलोमीटर प्रति तासाला आपण मीटर पर सेकंदात कन्वर्ट करतोय बरं, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये इथं दोन्हीकडे जर आपण वरती खाली पाहिलं तर 2 0 एकमेकाला कॅन्सल होतील. परफेक्ट. मग आता 10 आणि 36 आपण एकमेकाला याला भाग देतोय, पण या दोघाला भाग जाईल फक्त 2 ने. ठीक आहे, मग 2 ने भाग देताना इथं 2 ने भाग दिला आपण, इथं 2 पंचे 10 आला, इथं 2 1 2 आणि इथं 2 8 16. काय काय उरलं माहिती आहे का, इथे वरती 5 राहिला, इथं खाली 18 राहिलं, आणि इथं आपलं युनिट काय आलं, मीटर प्रति सेकंद. आणि हे कशाचं कन्वर्ट झालं लक्षात घ्या, की आपण कन्वर्ट केलं 1 किलोमीटर प्रति तासाला कशामध्ये, मीटर पर सेकंदामध्ये. म्हणजे काय बनलं, आपलं एक सूत्र तयार झालं. 1 किलोमीटर प्रति तासचाच अर्थ आपण घेणार 5/18 मीटर प्रति सेकंद. आणि अर्थात यालाच आपण थोडंसं उलटं कन्वर्ट केलं तर काय बनते बघा. आता आपण काय शिकलो बघा, आपण हे शिकलो की 1 किलोमीटर प्रति तास म्हणजे 5/18 मीटर प्रति सेकंद. आपण हे गणितात वापरताना अजून चांगलं कळणार आपल्याला, लक्षात घ्या. आणि ह्याच ठिकाणी तुम्हाला असं विचारलं मी की मग सांगा आता की बाबा 1 मीटर प्रति सेकंद बरोबर किती किलोमीटर प्रति तास. तर काय करायचं, हा जो इकडचा 18 आहे तो इथं वर येतो आणि हा 5 इकडे खाली येतो, तर इकडे 1 राहतो. तर 1 मीटर पर सेकंद म्हणजे काय राहिलं, आता हे 5/18 होतं ना, तर हा 18 वर गेला आणि 5 खाली, तर काय बनलं, ते 18/5 बनलं. म्हणजे आता काय लक्षात आलं आपल्या, 1 मीटर प्रति सेकंद म्हणजेच काय, तर 18/5 किलोमीटर प्रति तास. बस ह्या 2 गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर आपण ह्या कुठल्याच गणितात आपण अडू शकत नाही. आणि याचा जास्तीत जास्त वापर आपण ट्रेनच्या गणितात करणार आहे, लक्षात घ्या. मग दोघातला कुणा जास्त वापर करणार आहे, तर ह्या पहिल्या सूत्राचा आपण जास्तीत जास्त वापर करणार आहे. तर ह्याचा उपयोग तुम्हाला सांगतो, नेमकं ह्याचा उपयोग कुठे होतो आपल्याला. उदाहरणार्थ नंबर 1 बघा आता सगळ्यांनी, की तुम्हा लोकांना एखादा साधा सरळ तुम्हाला बेसिक प्रश्न विचारतो की चला 90 किलोमीटर 90 किलोमीटर्स पर आवर 90 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद, हे आपण आता कन्वर्ट करूया बघा, लक्षात घ्या. 90 किलोमीटर प्रति तासचा अर्थ आता ऑलरेडी आपल्याला काय माहिती आहे की सर 1 किलोमीटर प्रति तास म्हणजे 5/18 मीटर पर सेकंद, बरोबर. मग 90 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद. तर याला कन्वर्ट करताना एवढंच काम करायचं, 90चं 90 लिहायचा, इथे गुणीला टाकायचं. मग कशाने गुणायचं त्याला, आता बघा लक्षात घ्या. आपल्याला खूप लोकांना कन्फ्युजन यायचं की सर 5/18 ने गुणायचं का 18/5 ने गुणायचं कळत नाही. मग कसं लक्षात ठेवायचं बघा, की किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रति सेकंदामध्ये कन्वर्ट करताना आपण फक्त आणि फक्त 5/18 ने गुणायचं. कशाने गुणायचं, 5/18 ने गुणायचं. अशा आपण एक 5-6 गणित केले की सगळं क्लिअर होऊन जाईल. बरं, इथे लिहायचं 5/18, हे कशात कन्वर्ट होतं, मीटर पर सेकंदामध्ये. लक्षात घ्या किती सिंपल आहे बघा ते, की 1 किलोमीटर प्रति तास म्हणजे 5/18 मीटर पर सेकंद. म्हणजेच किलोमीटर प्रति तासाला मीटर पर सेकंदात कन्वर्ट करताना 5/18 या फॅक्टरने गुणायचं. ठीक आहे. मग आता आपण मस्तपैकी त्यामध्ये कॅल्क्युलेशन बघू. आता काय ते, यामध्ये हा 18 इथं भागिले 18 हा 90ला भाग जातो. बरं, तो कधी भाग जाईल, कधी नाही जाणार, कधी त्या अपूर्णांकात राहील, ते शेवटी गणितावर डिपेंड आहे. कारण या ठिकाणी 90 हा 18च्या पटीत चांगली गोष्ट आहे. कधी ते 63 असेल, कधी 99 असेल, त्या दोघांना 9 ने भाग जाईल, कधी 3 ने भाग जाईल, कधी 2 ने भाग जाईल, कधी भागच जाणार नाही. मग ते गणितात जसं असेल आपण त्यानुसार आपण ते सोडवणार आहे, लक्षात घ्या. आता 18 ने भाग जातो तर देऊन टाकायचा. सो इथे 18 ने भाग दिला आपण, 18 × 18, या ठिकाणी इथं 18×5 = 90 झालं. आणि ते 5 × 5 काय आलं, 5×5 = 25. म्हणजे आपलं उत्तर काय बनलं, 25 मीटर प्रति सेकंद. एवढं सिंपल आहे ते. या पद्धतीने तुम्हाला लोकांना कन्वर्ट करायचं. ठीक आहे. आता हे उलटवालं कन्वर्जन एकदा बघू आपण. म्हणजे उलटं कसं, आता उलटामध्ये तुम्हाला काय करणार, आता मी तुम्हाला लोकांना आता मी देणार कशामध्ये, मीटर पर सेकंदामध्ये देणार. म्हणजे तुम्हाला एक साधा सरळ तुम्हाला एक्झाम्पल दिलं मी की 20 मीटर प्रति सेकंद आहे. किती बघा, 20 मीटर प्रति सेकंद म्हणजे किती किलोमीटर प्रति तास, हा तुम्हाला लोकांना प्रश्न आला. आता मागच्या गणितात तुम्ही पाहताय काय, किलोमीटर प्रति तासाला मीटर पर सेकंदात कन्वर्ट केलंय. आणि आता काय पाहताय की मीटर पर सेकंदाला किलोमीटर प्रति तासामध्ये कन्वर्ट करा म्हटलंय त्यांनी. मग आता त्याने म्हणजे आता मी सांगितलं तुम्हाला, इथे 20चा 20 लिहिला, इथे गुणीला टाकला आपण. तर आता
इथं 5/18 गुणायचं का 18/5 तर सरळ क्लिअर होतं ना आपल्याला की जर किलोमीटर प्रति तासाला तुम्ही मीटर पर सेकंदात कन्वर्ट करताय तर तुम्ही 5/18 गुणताय. मग आता तुम्ही उलटा करताय. आता काय करताय, मीटर पर सेकंदाला तुम्ही किलोमीटर प्रति तासात कन्वर्ट करताय. तर आता 5/18 नाही, तर आता त्याला उलटा करायचं आणि काय लिहायचं, आता 18/5 असं लिहायचं. इथे लिहायचं 18/5. मग ते कशात कन्वर्ट होईल, किलोमीटर प्रति तासामध्ये. मग आता इथं परत एकदा इथे 5ने 20ला भाग जाईल, नाही जाणार, काय होईल, त्या दोघाला कशाने तरी भाग जाईल. जे असेल ते आपण त्या गणितात डिमांड होईल तसं आपण ते करायचं. सध्या 5ने 20ला भाग जातोय तर इथं 5 × 5, या ठिकाणी इथे 5 × 20 आला आणि तुमचं उत्तर काय आलं 18 × 4 तर 18 × इथे 72 आलं. तर 72 किलोमीटर्स प्रति तास या पद्धतीने तुमचं हे उत्तर कन्वर्ट झालं. सो या पद्धतीने इतकं सिंपल आहे. किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करताना 5/18 गुणायचं आणि जर उलटा आलं मीटर, जनरली हे उलटं एकदम एखाद्या रेअर 100तून एखाद्या गणितात येईल, पण हे भरपूर ठिकाणी वापरलं जाणार आहे पहिलं वालं. तर इथे काय करायचं 18/5 गुणायचं फक्त. एकदम साधं सरळ आहे, बेसिक आहे. ठीक आहे. आता मग हे सगळं बेसिक आपण कन्वर्ट केलेलं शिकलं, आपण हा फॉर्म्युला शिकला, किलोमीटर पर तासाचा मीटर पर सेकंदात शिकलं. सगळं झाल्यानंतर थोडं आपण आता नेमकं जो चॅप्टर करतोय, कोणता चॅप्टर करतो आपण, आंतर वेळ आणि वेग. नेमकं ह्याचा फॉर्म्युला काय, ह्या चॅप्टरचा फॉर्म्युला काय लक्षात घ्या. तर मेन बेसिक सूत्र कायचं, तर आपल्याला शालेय पुस्तकापासून आपण पाहतोय की अंतर बरोबर काय, तर अंतर बरोबर वेळ गुणिले वेग, जे ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना खूप लोकांना माहिती आहे. अंतर बरोबर काय, तर वेळ गुणिले वेग. म्हणजे जस्ट जनरली तुम्हाला डिस्टन्स इक्वल टू काय, तर टाइम इंटू वेलॉसिटी. आपण थोडं त्याला इंग्लिशमध्ये पण लिहू, थोडं इंग्लिशमध्ये एक फॉर्म्युला आपण तयार करूया. अंतर बरोबर, अंतर म्हणजे काय, तर अंतर म्हणजे डिस्टन्स. आपण त्याला डिस्टन्स असं नाव दिलं. इथे वेळेला आपण इथे टाइम असं नाव दिलं. ठीक आहे. आणि वेगाला आपण इथे वेलॉसिटी असं नाव दिलं. ठीक आहे. सो हे सगळे अशी नावं दिल्याच्या नंतर आपण काय करणार, यांचं फक्त इनिशियल आता मी घेतोय बघा, लक्षात घ्या. इनिशियल म्हणजे काय, पहिलं अक्षर, डिस्टन्सचं मी डी लिहिला, इथे डी आला. चला, इक्वल टू टायमाचं मी टी लिहिला, इथे टी आला. ठीक आहे. मध्ये गुणाकार आहे, ठीक आहे, इथे वेलॉसिटीचा व्ही आला. तर गुणाकार म्हणजे मी काय करतो बघा, डायरेक्टली इथे टायमाचा टी लिहिला, वेलॉसिटीचा फक्त व्ही लिहिला. एक फॉर्म्युला बनला, कोणता माहिती आहे का, डिश टीव्ही. आपण डिश टीव्ही लक्षात ठेवू. म्हणजे डी इक्वल्स टू टीव्ही म्हणजे काय, डिश टीव्ही समजा त्याला, नाही तर दुसरं काय ते तुम्ही लक्षात ठेवायचे ट्रिक ठेवायचं, काही असेल ते वॉटेवर. तर हे साधं सरळ काय, डिस्टन्स इक्वल टू टाइम इंटू वेलॉसिटी. या दोघांमध्ये गुणाकार असतो, लक्षात घ्या. कशामध्ये, टीव्हीमध्ये गुणाकार आहे. टी म्हणजे टाइम आणि व्ही म्हणजे काय, तर वेलॉसिटी. बस हे जर तुम्हाला सूत्र कळालं असेल बेसिक, तर आपण याच्या अनुषंगाने नेमकं प्रश्नातलं युनिट कसं पडणार, काय पडणार, त्यानुसार त्याला कन्वर्ट करावं लागेल का. आणि कन्वर्ट करायसाठी तुम्हाला मी आतापर्यंत जे मागचे 10-12 मिनिटं शिकवलंय, हे कन्वर्ट करायला तुम्हाला शिकवलंय. मीटरचं किलोमीटरमध्ये, किलोमीटरचं मीटरमध्ये, तासाचं मिनिटामध्ये, मिनिटाचं तासामध्ये, सेकंदामध्ये सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला लोकांना मी परत काहीतरी ते किलोमीटर प्रति तासाला मीटर पर सेकंदात कन्वर्ट करायला शिकवलं. मग नेमकं आता आपल्याला गणितामधलं जे एकक असेल ते कसं असावं हे लक्षात घ्या. तर आपल्याला पहिल्यांदा इकडे बघा सगळ्यांनी, डिस्टन्स असेल, टाइम असेल आणि वेलॉसिटी असेल, ह्या 3 गोष्टी. डिश टीव्ही समोर आहे सगळ्यांच्या. डिश टीव्ही कशाला म्हणतात, समोर दिलेले सगळं. तर ह्यांची एककं कशी असावीत लक्षात घ्या. तर ह्यांची एककं तुम्हाला लोकांना आतमध्ये असाइन करताना, डिफाईन करताना नेमकं कसं असलं पाहिजे गणितामध्ये. तर यांची एककं एक पहिल्या कॉलममध्ये कसं एकक असलं पाहिजे बघा, की डिस्टन्सचं एकक हे कधी पण किलोमीटरमध्ये असेल तर टाइम हा तासामध्ये दिलेला असतो, हे लक्षात घ्या. डिस्टन्स किलोमीटरमध्ये असेल तर टाइम तासामध्ये असला पाहिजे किंवा दिलेला असतो. आणि मग हे किलोमीटरमध्ये आणि हे तासामध्ये असेल तर तुमचा वेग जो असतो ना, वेग तो कधी पण कशामध्ये मिळतो, तो किलोमीटर प्रति तासामध्ये मिळत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि त्याच्या बदल्यात जर तुमचं डिस्टन्स, तुमचं जे काय अंतर त्या प्रश्नात दिलेलं आहे ते जर समजा मीटरमध्ये असेल, ठीक आहे, तर तुमचा टाइम हा कधी पण सेकंदामध्ये दिलेला असतो किंवा तो कन्वर्ट करून घ्यायचा असतो. ठीक आहे. मग डिस्टन्स मीटरमध्ये दिलंय, तुम्हाला टाइम हा सेकंदामध्ये दिलाय, तर तुमचा वेग हा आपोआप कशामध्ये येणार आहे माहिती आहे का, तो मीटर पर सेकंदामध्ये येणार आहे, मीटर प्रति सेकंद. आणि जर या पद्धतीने तुमची एककं जर प्रश्न दिलेले नसतील तर तुम्हाला ते एककं कन्वर्ट करावी लागतात, तरच तुमचं उत्तर मिळते, हे पण लक्षात घ्या सगळ्यांनी. मग हे जर तुम्हाला लोकांना सगळ्या बेसिक गोष्टी कळायला असतील तर आता आपण जाऊया बेसिक गणितांमध्ये. आणि बेसिक गणित केल्याशिवाय मी त्या ट्रेनच्या प्रकाराला टच करणार नाही. बेसिक गणित खूप जास्त करणार नाही, फक्त हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा हे शिकवायचं, त्यासाठी बेसिक घेणार आहे. तर आता बेसिक गणित क्रमांक 1, आता पहिलं बेसिक गणित बघा सगळ्यांनी. तुम्हाला लोकांना काय म्हटलंय बेसिक गणितामध्ये पहिल्यांदा, की 53 किलोमीटर प्रति तास. बघा लक्षात घ्या, किलोमीटर प्रति तास असं वाचायचं त्याला, लक्षात घ्या. 53 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास एक मोटरसायकल 7 तासांमध्ये किती अंतर कापेल. तुम्हाला विचारलं गेलं किती अंतर कापेल. आता शेवटी अंतर, वेळ आणि वेग ह्या 3 गोष्टी आतमध्ये मेन्शन आहेत. म्हणजे काय, 53 किलोमीटर प्रति तासचा तुम्हाला वेग दिलेला आहे, ही वेलॉसिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं 7 तासामध्ये, हे तुम्हाला लोकांना टाइम दिला त्याने, काय दिला, तो टी म्हणजे टाइम दिला तुम्हाला लोकांना त्याने. आणि किती अंतर कापेल म्हणजे तुम्हाला लोकांना डिस्टन्स हे काढायचं.
ठीक आहे. सो आपला टाइम वेलॉसिटी डिस्टन्सचा फॉर्म्युला कोणता साधा सरळ की अंतर बरोबर वेळ गुणिले वेग, नाही तर लक्षात काय ठेवायचं डिश टीव्ही. मग आता जर आपण डिश टीव्हीचा फॉर्म्युला इथे अप्लाय केला बघा एकदम साधं सरळ आहे. इथे डिश टीव्ही मी लिहिलं. ठीक आहे. तर पहिली गोष्ट आता ह्याच्यामध्ये काय काय दिलंय ते बघायचं. काय काय दिलंय सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लोकांना टाइम दिला. त्यामध्ये टाइम काय दिलाय 7 तासामध्ये स्पष्ट मेन्शन आहे 7 तासामध्ये इथे 7 आला गुणिले वेलॉसिटी तुमचा वेग कशामध्ये दिलाय 53 किलोमीटर प्रति तासात दिलेला आहे. तर वेग तुम्हाला लोकांना दिलाय 53 किलोमीटर प्रति तास. एक पहिली गोष्ट साधं सरळ गोष्ट आहे की किलोमीटर प्रति तास तुम्हाला वेग दिलेला आहे आणि तुम्हाला टाइम दिलाय तासामध्ये. त्यात तुम्हाला काही कन्वर्ट करायची गरज नाही कारण हे दिलेले आपल्या मागच्या तक्त्यानुसार येते. बघा बघा अशा प्रकारे दिलेले तुम्हाला लोकांना टाइम दिला तुम्हाला लोकांना तासामध्ये, वेग दिला तुम्हाला किलोमीटर प्रति तासामध्ये. तुमचं अंतर हे कधी पण किलोमीटरमध्येच मिळणार आहे त्यावेळेला जेव्हा हे अशा प्रकारे असेल तेव्हा. आणि हे खूप साधं गणित तुम्हाला विचारले जेणेकरून तुम्हाला लोकांना युनिट समजून घेता आले पाहिजे हे लक्षात घ्या. मग आता ह्या दोघांचा जो गुणाकार केला तर साधं सरळ आपण गुणाकार केला इथं 7 त्रिक इथे 21 1 आला हातचाला 2 7 5 35 35 आणि 2 आपण केलं तिथं 37 येते 371. आणि डिस्टन्स कशामध्ये मिळते आपल्याला तर किलोमीटरमध्ये मिळणार आहे. याचं कारण तुमचा टाइम आणि वेग कशात दिला ते बघून घ्या सगळ्यांनी. तुम्हाला वेग दिला किलोमीटर प्रति तासामध्ये, टाइम दिला तुम्हाला लोकांना तासामध्ये, त्यामुळे तुमचं जे अंतर असणार आहे ते किलोमीटरमध्येच येणार आहे. उत्तर असेल 371 किलोमीटर. हे सगळ्यात पहिलं आपण बेसिक गणित केलं. हे फक्त बेसिक आहे हे लक्षात घ्या. इथून तुमचे अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हायला सुरुवात होईल आता. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरं गणित बघा सगळ्यांनी. आता तुम्हाला लोकांना थोडं वेगळ्या पद्धतीने विचारलं गेलं ते गणित. हे जुन्या आयोगाचा प्रश्न आहे, ASO मुख्य 2011चा प्रश्न आहे. ठीक आहे. प्रश्न समजून घ्या. त्याने काय म्हटलंय एक कार ही 3 तासामध्ये 105 किलोमीटर अंतर जाते. ठीक आहे. कारचा वेग दिला नाही पण वेग काढता येऊ शकतो असं दिलं तुम्हाला ते गणित. 3 तासामध्ये 105 किलोमीटर अंतर ती कार जाते. आणि मग पुढे तुम्हाला म्हटले तरच्या पुढे तुम्हाला प्रश्न विचारला त्याने की त्याच वेगाने म्हणजे ज्या वेगाने 3 तासात तिने 105 किलोमीटर अंतर कापले त्याच वेगाने जर ती कार गेली, लक्षात घ्या ती कार गेली तर 5 तासांमध्ये ती कार किती अंतर कापेल. हा तुम्हाला साधा सरळ प्रश्न विचारलाय. तुम्हाला पहिलं बेसिकने सांगतो मी. आता बेसिकने कसं येईल बघा. साधा सरळ गोष्ट आहे. आपण पहिल्यांदा डिश टीव्हीचा फॉर्म्युला वापरणार. डिश टीव्हीचा फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना काय काय दिलंय ते बघायचं. पहिल्या वाक्यात काय काय दिलंय बघा. तुम्हाला दिलंय ती एक कार 3 तासामध्ये 105 किलोमीटर अंतर जाते. मग अंतर किती कापते तर 105 किलोमीटर अंतर कापते. मग जिथं दिलंय ते तिथंच लिहायचं. ठीक आहे. मग 105 किलोमीटरचं अंतर तर डिस्टन्स तुम्ही 105 किलोमीटर लिहून टाकायचं. ठीक आहे. त्याच्या बाजूला तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं 3 तासामध्ये. मग इथं आलं 3 तासामध्ये. आणि तुम्हाला वेलॉसिटी ही माहित नाहीये कारण जोपर्यंत तुम्हाला वेलॉसिटी इथली मिळत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही हे लक्षात घ्या. मी तुम्हाला बेसिकने सांगतो म्हणून त्या पद्धतीने करायचं. आता मग आता हा 3 इथे गुणिले तर हा 3 इकडे की भागिले हे तुम्हाला लोकांना मागच्या 3 ते 4 चॅप्टरमध्ये मी तुम्हाला हे शिकवतोय. गुणाकार करणारी संख्या पलीकडे गेले की भागाकार करते, भागाकार करणारी संख्या तिकडे गेले की गुणाकार करते. बेसिक आहे. बेरीज करणारी संख्या पलीकडे गेली वजाबाकी करते, वजाबाकी करणारी संख्या पलीकडे गेली तर बेरीज करते. हे सगळं आपण बेसिक मध्ये शिकलेलो लक्षात घ्या. मग आता इथं काय होतंय हा जो 3 इथे गुणिले तो इथे आला की भागिले होणार आहे. ते काय बनणार आहे मग 105 भागिले इथं 3. मग तुम्हाला मिळणार आहे आता वेग. ठीक आहे. सो आता वेग आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर काय येतो बघा वेग तो 3 1 3 इथं 3 त्रिक 9 इथे 1 राहिला 15 म्हणजे 3 5 15. आपली वेलॉसिटी काय आली माहिती आहे का 35. मग आता एकक काय द्यायचं तर हे किलोमीटरमध्ये हे तासामध्ये. मग किलोमीटरमध्ये अंतर आहे आणि वेळ तुमचा तासामध्ये. तर तुम्हाला लोकांना मागच्या तक्त्यानुसार बघू शकता हे किलोमीटर प्रति तास असंच येणार आहे. काय येणार आहे किलोमीटर प्रति तास. मग तुम्हाला वेग कळाला की 35 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने ती कार चाललेली आहे. ठीक आहे. पण आता पुढे तुम्हाला लोकांना वाक्य 2 प्रकारे येऊ शकतं. काय 2 किंवा 3 प्रकारे. जर ती कार त्याच वेगाने गेली हे खूप महत्वाचं आहे. वेग तोच ठेवलाय तर पुढच्या जो काही प्रश्न विचारला तिकडे वेग हाच घ्यायचा आपल्याला. पण कधी कधी असं म्हटलं त्यांनी जर त्या कारने 5 किलोमीटर प्रति तासने स्पीड वाढवला, वेग वाढवला तर तुम्हाला 35 ते 40 घ्यायचंय. ठीक आहे. आणि जर त्यांनी म्हटलं की त्यांनी वेग 5 ने कमी केला तर तुम्हाला 35 ते 30 घ्यायचंय. जर तसं कंडिशनल दिलं तर. पण सध्या त्याच वेगाने कार गेलेली आहे त्यामुळे काही टेन्शनच नाहीये. मग ती जर कार त्याच वेगाने जात असेल तर ती कार 5 तासात किती अंतर कापेल हे तुम्हाला प्रश्नात विचारलं. तर तुमचा प्रश्न समजून घ्या. त्या प्रश्नामध्ये तुम्हाला लोकांना आता त्यांनी विचारले किती अंतर कापेल हा तुमचा प्रश्न आहे पुढचा वाला. ठीक आहे. मग आपण परत आपला फॉर्म्युला लिहून टाकला डिश टीव्ही. पण हा डिश टीव्हीचा जो फॉर्म्युला आहे तो आता पुढच्या प्रश्नासाठीच आहे हे पण लक्षात घ्या. मग त्याच्यात तुम्हाला लोकांना त्यांनी सरळ विचारले की ती कार किती अंतर कापेल. तुम्हाला डिस्टन्स माहित नाहीये हे पहिलं समजून घ्या. डिस्टन्स माहित नाहीये. मग टाइम माहितीये का तर त्यांनी दिलाय टाइम तुम्हाला. त्यांनी म्हटलं ती कार 5 तासांमध्ये किती अंतर कापेल. मग 5 तासांमध्ये म्हटलं की इथे 5 लिहून टाकायचा त्याला गुणिले. बरं वेग किती घ्यायचा आहे
तेवढाच घ्यायचा आहे का कमी करायचा का वाढवायचा, तर त्यांनी म्हटलं त्याच वेगाने म्हटलंय, मग हाच वेग घ्यायचा, 35चाच वेग घ्यायचा तुम्ही तिकडं. सो इथे 5 गुणिले आपण इथे 35 दाखवून द्यायचं आणि ह्या दोघांचा करायचा गुणाकार, मग तुम्हाला नवीन अंतर मिळणार आहे जे तुमच्या ऑप्शनमध्ये असणारच आहे. ठीक आहे. सो इथे 5 5 25चा 5 आला, हातचाला 2, मग तो 2 साईडला लिहा, मनात ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. मग 5 त्रिक 15, 15 आणि 2 काय आलं बाबा इथे 17, तर आपला डिस्टन्स किती असणार आहे 175 किलोमीटर. आणि ते किलोमीटरमध्ये का घेतलं, आता काय एवढं साधे बेसिक गोष्ट आहे. आता तुमचं वेग किलोमीटर प्रति तासामध्ये आणि परत तुमचं ते टाइम तासामध्ये दिला तर ते किलोमीटरमध्येच येणार आहे अंतर आपलं. ठीक आहे, एवढी साधी सरळ गोष्ट आहे. तर हे झालं एकदम जनरल ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीने. आणि मग आता ह्याला दुसरा डायरेक्ट पद्धतीने करता येऊ शकतं. आता होऊ शकतं ते कसं ते बघा, एकदम साधं सिंपल आहे. आता 175 ऑप्शनमध्ये आहे, 2 नंबरला आहे. तर आता कसं ते बघा, आता डायरेक्ट करायचं झालं तर डायरेक्ट करू शकतो आपण गणित. का, कारण वेग तोच राहिलेला आहे. हे लक्षात ठेवायचं की वेग कॉन्स्टंट ठेवल्यामुळं आपण याला डायरेक्ट आपण नाही क्रॉस मल्टिप्लाय करतो नाही, तसं करता येतं. कसं ते बघा आता, की कार 3 तासामध्ये, ही कार 3 तासामध्ये 105 किलोमीटर अंतर जाते. ठीक आहे, आणि तोच वेग ठेवला, वेग तोच ठेवला पाहिजे बरं, वेग कॉन्स्टंट ठेवला तर हे पॉसिबल आहे जे मी करतो आता ते. आणि मग त्यांनी म्हटलंय जर त्याच वेगाने कार गेली तर ती कार 5 तासामध्ये किती अंतर कापेल, तर 5 तासामध्ये म्हणजे काय, इथे द्यायचं तुम्ही लोकांनी 5 तासामध्ये ते किती अंतर कापेल म्हणजे एक्स अंतर कापेल. ठीक आहे, हे केल्याच्या नंतर काय करायचं, याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं, याने इथे क्रॉस करायचं, याने तिकडे क्रॉस करायचं, म्हणजे काय येईल बघा ते आता, इथे येईल 3 गुणिले एक्स बरोबर 105 गुणिले 5. आणि मग डायरेक्ट हा 3 जो इथे गुणिले तो तिकडे गेला की भागिले होऊन जाईल, म्हणजे एक्स इक्वल टू काय माहिती आहे का, 105 गुणिले 5 आणि तो भागिले कोण गेला तो 3. मग आता आपण मग त्याला आता भाग द्यायचा. मग तो भाग देताना कसं बघा, की 3 1 3 आला, इथं 3 3 त्रिक 9 आला, इथं 3 5 15 आलं, शेवटी परत काय आलं ते 35 गुणिले 5 आणि परत तुमचं उत्तर काय असणार आहे 175 किलोमीटर. तर हे तुमचं आन्सर. ठीक आहे, हे असं करता येऊ शकतं, पण यासाठी थोडंसं बेसिक समजून घ्या सगळ्यांनी. एकदा बेसिक जमलं की याच्यावरती हात काढणे जातो. पण जर इथे वेग वाढवला असता किंवा वेग कमी केला असता तर हे काही चाललं नसतं बाबांना, लक्षात घ्या. ते तुम्ही गडबडला असता गणितात, तुम्ही फसला असता. त्यापेक्षा आपलं बेस्ट आहे की बेसिक पण समजून घ्यायचं, प्रश्न थोडा फिरला की बेसिकनेस करायचा, आणि जनरल साधा प्रश्न असेल तर डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लायने करता येऊ शकतो या पद्धतीचा. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा सगळ्यांनी. पुढच्या प्रश्न तुम्हाला लोकांना काय दिला गेलेला आहे, तर तुम्हाला म्हटलं गेलं की शीला 5 मीटर प्रति सेकंद, थोडंसं वेग बघून घ्या. आता किलोमीटर प्रति तासात दिलंच नाही त्याने प्रश्न, तुम्हाला प्रश्न त्यांनी दिलाय 5 मीटर पर सेकंद या वेगाने चालत जाऊ ना पळत जाऊ आपल्या घेणदेण नाही, अर्ध्या तासामध्ये तुम्हाला वेळ दिलाय त्यांनी, अर्धा तासाचा वेळ दिलाय त्यांनी फक्त. ठीक आहे, म्हणजे बघा वेग काय दिलाय तुम्हाला लोकांना 5 मीटर पर सेकंद या वेगाने, आणि तुम्हाला वेळ दिलाय अर्ध्या तासामध्ये मीनाच्या घरी पोहोचते. तर शीलाच्या घरापासून तुम्हाला लोकांना मीनाच्या घरापर्यंत एकूण अंतर किती आहे तुम्हाला विचारलं गेलंय. ठीक आहे, आपण काय करू, आपला फॉर्म्युला लिहून टाकू डिश टीव्हीचा. ठीक आहे, फॉर्म्युला लिहिताना थोडी काळजी घ्यायची. आता काय ते फॉर्म्युला लिहिल्यानंतर ज्या किमती तुम्ही टाकताय त्या किमती आपल्याला जे युनिट पाहिजे त्या युनिटमध्ये आहेत का, पहिली गोष्ट. तर आता एक साधं सरळ बघून घ्या सगळ्यांनी. तर याच्यामध्ये इथं तुम्हाला वेग दिलाय 5 मीटर पर सेकंद, आणि तुम्हाला लोकांना त्यांनी म्हटलंय टाइम काय लागतो, तर अर्धा तास लागतोय. लक्षात घ्या सगळ्यांनी, किती वेळ लागतो, अर्धा तास लागतो. सो अर्धा तास लागत असल्यामुळे तुम्ही लोक इथे गडबडू नका, फक्त एकदम बेसिक गोष्ट आहे ती सगळी. ठीक आहे, सो याच्यामध्ये आता टाइम दिला तुम्हाला अर्धा तास, तर अर्धा तास म्हणजे 1/2 हे तुम्ही लिहून घेतलं, अर्धा तासचं 1/2 तुम्ही लिहून घेतलं. ठीक आहे, एकदम बेसिक आहे, एकदम बेसिक समजून घ्यायचं. आणि तुम्हाला वेग काय दिलाय, तर वेग दिलाय तुम्हाला 5 मीटर पर सेकंद. तर मित्रांनो तुम्ही 5 लिहिलं खरं, परंतु थोडंसं 5 हा थोडा धोकादायक माणूस आहे. याचं कारण असं आहे की हे अर्धा काय माहिती आहे का, अर्धा तास आहे, हे अर्धा तास आहे, 1/2 तो तास आहे, आणि हे 5 मीटर पर सेकंद आहे. तर तुम्हाला लोकांना ह्या मीटर पर सेकंदाचा जो 5 आहे याला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. मीटर पर सेकंदचं तुम्हाला किलोमीटर प्रति तासामध्ये कन्वर्ट करताना 18/5 ने गुणावं लागतं. कशाने, 18/5 ने गुणावं लागतं. हे तुम्हाला मी आत्ता बेसिकमध्ये शिकवलं होतं, लक्षात घ्या. ते साईटला तुम्हाला ते परत मेन्शनही करतो की कधीही लक्षात घ्यायचं. मीटर पर सेकंद, 1 मीटर पर सेकंद म्हणजे काय, तर 18/5 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, याच्या आपण जास्त गणित घेऊ, तुम्हाला लोकांना कळून जाईल. आणि ह्याचं उलट काय, किंवा तुम्हाला म्हटलं गेलं 1 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद, त्याला म्हणायचं 5/18 मीटर पर सेकंद. ह्या दोन गोष्टी ह्या परस्परांच्या विरुद्ध आहेत. आता हे मीटर पर सेकंदचं होतं, त्याला आपण किलोमीटर पर तासात कन्वर्ट केलेलं आहे, त्यामुळे इथं 18/5 आलेलं लक्षात घ्या. आणि मग हे कन्वर्ट का केलं, याचं कारण असं की दोघांचे युनिट हे वेगळे होते. हे होतं तासामध्ये, हे होतं मीटर पर सेकंदामध्ये. तर दोघांचं युनिट तुम्हाला सेम करून घ्यावं लागतं, एका त्या तक्त्यानुसार करावं लागतं, लक्षात घ्या. मग आता ह्याच्यामध्ये काय होईल बघा, हा 5 1 5 आणि 5 1 5 कॅन्सल झाला. आता इथं काय राहिलं मध्ये, इथं 18, इथं भागीला 2 राहिलं, तर 2 ने त्याला भाग द्या, 2 1 2 9 18. आणि शेवटला काय राहिलं, फक्त इथे 9 राहिला. मग तुमचं
डिस्टन्स हे आता मीटरमध्ये का किलोमीटरमध्ये, तर साधी सरळ गोष्ट आहे, तुमचा टाइम होता तासामध्ये, ठीक आहे, तुम्ही कन्वर्ट केला त्याला किलोमीटर प्रति तासामध्ये, ठीक आहे, मग तुमचं डिस्टन्स येणार आहे याच्यामध्ये किलोमीटरमध्ये. एवढं साधं सरळ आहे, 9 किलोमीटर. म्हणजे आपला ऑप्शन कोणता तो बघून घ्या, पर्याय क्रमांक 1. आणि तुम्हाला दुसरा एक ऑप्शन अजून एक दिलाय 9 मीटर, ते तुम्हाला फसवायला दिलेलं आहे. साधं सरळ होतं, 9 किलोमीटर कन्वर्ट केल्यामुळे ते किलोमीटरमध्ये गेले, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. असं आपण अजून एक गणित घेऊ ज्या ठिकाणी तुम्हाला वेगळं कन्वर्ट लागेल, हे लक्षात घ्या. कसं बघा ते आता मी तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू सांगून टाकतो. तुम्हाला डिस्टन्स आहे ना, डिस्टन्स हे तुम्हाला म्हटलं गेलं डिस्टन्स आहे 300 मीटर, डिस्टन्स 300 मीटर आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला म्हटलं गेलं वेग आहे ना, वेग, वेलॉसिटी, वेलॉसिटी आहे मित्रांनो 72 किलोमीटर प्रति तास, ठीक आहे. इथंच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि तुम्हाला विचारलं गेलं टायमाची किंमत काढा, किती वेळ लागेल, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 300 मीटरचं अंतर कापायचंय, तुम्ही लोक 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालला आहात, तर तुम्हाला किती वेळ लागणार हे तुम्हाला सांगायचंय, ठीक आहे. मग आता आपण काय करणार, आपला फॉर्म्युला आपण लिहिणार. पहिल्यांदा फॉर्म्युला काय आपला, डिश टीव्ही. सो फॉर्म्युला डिश टीव्ही लिहिताना आता थोडंसं यात किमती टाकताना जरा काळजी घ्यावी लागेल. याचं कारण असं आहे, युनिट तुम्हाला वेगवेगळे करून दिलेत मी. इथं डिस्टन्स मीटरमध्ये दिले, वेलॉसिटी तुम्हाला किलोमीटर प्रति तासामध्ये दिली. मग सगळ्यात मोठा प्रश्न असतो की सर हे डिस्टन्स कन्वर्ट करायचं का वेग कन्वर्ट करायचा, तर कधीही लक्षात घ्या अशा वेळेला वेग कन्वर्ट करणं कधीही सोपं. काय, वेग कन्वर्ट करणं कधीही सोपं. याचं कारण तुम्हाला लोकांना आता कळून जाईल. बघा डिस्टन्स किती आहे, 300 मीटर आहे. मी तर डिस्टन्समध्ये 300 लिहून टाकलं, काहीच विषय नाहीये. टाइम तुम्हाला विचारला गेलाय, तो टायमाचा टाइम असाच ठेवतो, काढायचंय तुम्हाला ते. वेलॉसिटी किती आहे, 72 किलोमीटर प्रति तास. तर मी वेगामध्ये 72 लिहिल्यानंतर थोडं थांबतो, विचार करा सगळ्यांना त्याच्यामध्ये की डिस्टन्स 300 मीटर आहे, समोर दिलंय इथे 300 मीटर तुम्हाला दिसते सगळ्यांना, ठीक आहे. तर तुम्हाला लोकांना इथं वेग जो दिलाय तो 72 किलोमीटर प्रति तासामध्ये. मग आता हे किलोमीटर प्रति तासाला मीटर पर सेकंदात कन्वर्ट करताना आताच तुम्हाला मी परत डबल सांगितलं, ते काय करायचं, इथं तुम्हाला लोकांना फक्त आणि फक्त 5/18 या फॅक्टरने तुम्हाला लोकांना गुणायचं. म्हणजे तुम्हाला लोकांना काय मिळालं माहितीये का आता, की डिस्टन्स तुमचं अंतर हे मीटरमध्ये असल्यामुळं तुमचा वेग तुम्ही मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करून घेतला. हे लक्षात घ्या, कशात घेतला, मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करून घेतला. आणि आता ते गणित सोडवायला घ्यायचं बिंदास. आणि मग आता गणित सुटतंय कसं बघा, एकदम साधं सरळ आहे. इथं 18 × 18 या ठिकाणी इथे 18 × 72 आला. आणि मग इथे 300 चा 300 ॲज इट इज ठेवला आपण, इक्वल टू टी चा टी गुणिले 4 × 5 4 × 20. आणि मग हा जो 20 इथे गुणिले तो इथे आला की भागिले होऊन जाईल आणि तुमचं उत्तर तुमच्या समोर असेल. मग ते कसं येईल बघा, इथं 300 त्याला भागिले कोण गेला तो 20 इज इक्वल टू टाइम. तो आता टाइम आपल्याला काढायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. त्या शून्याला शून्य कॅन्सल झाला, इथं बे 1 बे आणि बे 5 10, उत्तर असेल आपलं टी इक्वल्स टू 15. मग प्रश्न राहतो की सर ह्याला सेकंद लिहू का तास लिहू, तर ऑलरेडी तुम्ही लोक डिस्टन्स तुम्ही मीटरमध्येच ठेवलं होतं, तुम्ही लोक वेलॉसिटीला मीटर पर सेकंदात कन्वर्ट केलेलं आहे. मग तुमचं आता हे जे उत्तर येईल टायमाचं हे तासात येणार नाहीये, हे तुमचं 15 सेकंदामध्ये येणार आहे, सेकंदामध्ये. हे लक्षात घ्या, हे इतकं सिंपल आहे. जर या सगळ्या बेसिक गोष्टी आपल्याला कळल्या असतील तर आता आपण ऍक्च्युअल चॅप्टरला सुरुवात करायला काहीच हरकत नाहीये. मग आता आपला ऍक्च्युअल चॅप्टर जो चालू होतो तो म्हणजे ट्रेनच्या गणितांपासून, ठीक आहे. सो ही जी ट्रेनची गणित आहेत ही अतिशय महत्वाची, परीक्षेला हमखास याच्यावर प्रश्न पडतो म्हणजे पडतो. एमपीएससी असो ना यूपीएससी असो, कुठली परीक्षा असो, प्रश्न येणारच आहे. मग प्रश्न कसा पडतो काय ते तुम्हाला सांगण्यासाठी पहिल्यांदा पहिला प्रकार सांगतो ऐका. पहिला प्रकार काय, एकदम साधी सरळ गोष्ट आहे. कसं, थोडं पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये आपण बघूया, लगेच क्लिक होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. तर तुम्हाला लोकांना याच्यामध्ये एक साधं सरळ तुम्हाला लोकांना एक वे दाखवला, त्या वे मध्ये तुम्हाला लोकांना एक ट्रेन अशी समजा मी जाताना दाखवली. ही ट्रेन समजा आता इथून चाललेली आहे, जस्ट एक डेमो बेसिसला ट्रेन घ्या, अख्खी ट्रेन का मी काढत नाहीये. या ट्रेनमध्ये तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं बाबा या ठिकाणी आपला हा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर इथे बसलेला आहे, ठीक आहे. आणि ट्रेन जात असताना, ठीक आहे, व्यवस्थित बघा, आपण 2D व्ह्यू मध्ये घेतोय, 3D वगैरे काय काढत नाही मी. तर याच्यामध्ये ही ट्रेन जात असताना या ट्रेनच्या रस्त्यामध्ये इथं या भागामध्ये इथं काहीतरी एखादा सिग्नल आहे, या ठिकाणी एखादा सिग्नल आहे, ठीक आहे. हे लक्षात घ्या, इथे एक सिग्नल आहे असा, तो सिग्नल असेल, ते झाड असेल, इथे एखादा व्यक्ती उभा असेल, काही असेल, म्हणजे काय का असू शकतं माहितीये का, की ट्रेनच्या रस्त्यामध्ये तुम्हाला लोकांना पॉइंट्स काय बघा, एक तर सिग्नल असतो, सिग्नल नसेल तर एखादं झाड असतं, झाड नसेल तर एखादी व्यक्ती असते, आणि व्यक्ती नसेल तर एखादा खांब असतो, त्याला आपण पोल असं म्हणतो. या सगळ्या प्रकारांचा अर्थ एकच आहे, लक्षात घ्या, हे सगळं एकच आहे, ठीक आहे. जनरली आयोगाचा फेवरेट काय, तर आयोगाचा फेवरेट काय, तर सिग्नल हा शब्द आयोगाचा फेवरेट एकदम. तर जनरली सिग्नल वापरतात आतमध्ये, नाहीतर ते लोक व्यक्ती इथं वापरतात, एखादा व्यक्ती त्या रस्त्यात उभा आहे. हा मग आता हा सिग्नल असेल किंवा झाड असेल किंवा व्यक्ती असेल किंवा खांब असेल, हा तिथे रस्त्यामध्ये त्या ट्रेनच्या त्या ट्रॅकमध्ये नसतो, त्या ट्रॅकच्या बाजूला, म्हणजे हे नाही, हे इथं बाजूला आहे, बरं लक्षात घ्या, असं असं हे समजून घ्या सगळ्यांनी, याच्या बाजूला येते. मग तुम्हाला लोकांना एवढं कळलं की आता हे पॅरलल मध्ये. आता होतं काय याच्यामध्ये, आता ही जी ट्रेन आहे
ह्या खांबाला किंवा ह्या पोलला, म्हणजे आपण सिग्नल म्हटलं, ह्याला ओलांडून जाणार आहे, हे कन्फर्म आहे. आता ट्रेन स्वतःच्या काहीतरी वेलॉसिटी व्ही या वेगाने चाललेली आहे. त्या ट्रेन ऑलरेडी 9 डब्याची 12 डब्याची काहीतरी लांबलचक ट्रेन असते की नाही, मग ती ट्रेन काहीतरी त्याची लांबी असल्यामुळे त्या ट्रेनची लांबी आपण याच्यामध्ये घेऊया की ट्रेन एक्स या लांबीची ट्रेन आहे. एक्स म्हणजे काहीतरी अननोन येते, कितीतरी लांबी असणार त्या ट्रेनची. ठीक आहे, मग एक्स लांबीची ट्रेन वेलॉसिटी व्ही या वेगाने चाललेली आहे, लक्षात घ्या. आणि ती या रस्त्यातल्या खांबाला किंवा सिग्नलला किंवा माणसाला किंवा झाडाला ओलांडून जाणार आहे. ठीक आहे, ओलांडून जाताना तिला ओलांडून जाण्यासाठी एकूण किती वेळ लागेल तुम्हाला सांगायचंय. तर पहिल्यांदा सिनारिओ आपण पहिला क्लिअर करून घेऊ. नेमकी ही ट्रेन त्याला आता ओलांडून जाणार, म्हणजे याच्या पुढचा जो काही आता हे बिफोर आणि आफ्टर काय होते बघा. नेमकं आता जो काही सिग्नल आहे तो सिग्नल तर आपला आहे तसा रस्त्यामध्ये थांबणार आहे विचार आपला, तो सिग्नल काय त्या ट्रेन सोबत जाणार नाहीये. ठीक आहे, मग ही ट्रेन आता पुढे निघून जाणार आहे. मग ट्रेन पुढे निघून गेल्यानंतर तो जो सिनारिओ आहे तो सिनारिओ बघा फक्त सगळ्यांनी, तो सिनारिओ या प्रकारचा क्रिएट होतो. आता मग आपला हा जो ड्रायव्हर आहे तो आता ह्या ठिकाणी ह्या लोकेशनला पोहोचलाय. हे ट्रेनचे काय पाठीमागचे डबे वगैरे वॉटेवर जे काय असेल ते, ही ट्रेन या ठिकाणाहून आता पुढे निघून गेली. तर ट्रेन आता लक्षात घ्यायचं, ट्रेन वेलॉसिटी किती व्ही या वेगाने गेली होती, ट्रेन व्ही या वेगाने गेली होती. आणि त्या ट्रेनचा जो ड्रायव्हर आहे तो आता ह्या इकडच्या ह्या बिंदूपासून, हे लक्षात घ्या, ह्या ट्रेनच्या ह्या बिंदूपासून तो सध्या तो आता इथे पोहोचलेला आहे. तर हे एवढं जे काय अंतर कापलं गेलंय हे अंतर त्या ट्रेनने कापलंय. आणि एक परीने जर आपण पाहिलं तर ट्रेन स्वतःचीच लांबी कापते, हे तुम्हाला निदर्शनास असेल. एकदम साधं सरळ गोष्ट आहे. इथून ती ट्रेन निघाली होती, ह्या खांब्याला फक्त ओलांडून जायचं होतं. ट्रेन इथून निघाल्यानंतर इथून पुढच्या लोकेशनला ट्रेन इथे येऊन जाणार, लक्षात घ्या. म्हणजे ट्रेनने अंतर कापलं किती, तर ट्रेनने स्वतःचीच लांबी कापलेली असते. मग ट्रेनने किती अंतर कापलं असं विचारलं तर ट्रेनने फक्त आणि फक्त स्वतःची लांबी कापली, हे तुम्ही ध्यानात घ्यायचं. इतकं डिस्टन्स किती कापलं, एक्स एवढं कापलं. आणि एक्स हे काय, एक्स ही त्या ट्रेनची लांबी आहे, लांबी ही एक्स ही ट्रेनची लांबी आहे. इतकं साधं सरळ आहे. मग आता याच्यावरून आपण काय शिकलो, तर आपण एवढं शिकलो की जेव्हा ट्रेन एखाद्या सिग्नलला किंवा झाडाला किंवा व्यक्तीला किंवा खांब्याला ओलांडते तेव्हा ती किती अंतर कापते, तर ती स्वतःच्या लांबी इतकं अंतर कापते. मग आपला जो काही बेसिक फॉर्म्युला आहे डिस्टन्स इक्वल टू टाइम इंटू वेलॉसिटी वाला, या फॉर्म्युल्यामध्ये चेंजेस कुठे होतील, तर चेंज कुठे नाही, फक्त एकाच ठिकाणी होईल. तर ट्रेनने डिस्टन्स म्हणजे किती अंतर कापलं, तर ट्रेनने एक्स एवढं अंतर कापलं. आणि एक्स इज नथिंग बट लेंथ ऑफ द ट्रेन. एक्स हे ट्रेनची लांबी आहे, बाकी वेगळं काही नाहीये. आणि बाकीचं जे काही टी आहे ना, तो टी म्हणजे किती वेळ लागेल, आणि व्ही म्हणजे ट्रेनचा स्वतःचा वेग. बस इतक्याच बेसिक गोष्टी आहेत. तर इथे लक्षात काय घ्यायचं की एक्स ही त्या ट्रेनची लांबी असते, ट्रेनची काय असणार आहे, लांबी असणार आहे. आणि जो काही व्ही असेल ना, व्ही तो असणार आहे ट्रेनचा वेग. आणि जो काही टी आहे ना, टी ते तुम्हाला विचारलं जाणार आहे परीक्षेमध्ये की किती वेळ लागला असं होण्यासाठी. ठीक आहे, सो ह्या फक्त बेसिक गोष्टी तुम्ही नोट करून घ्यायच्या की फॉर्म्युला काय बनला, एक्स इक्वल्स टू टी व्ही. तो ऍक्च्युअली डिश टी व्ही वापरला तरी काही फरक पडत नाही, फक्त डिस्टन्समध्ये ट्रेनची लांबी घ्यायला विसरू नका, जी लांबी तुम्हाला एक तर दिलेली असेल किंवा तुम्हाला विचारलेली असेल. सो आता या पद्धतीचे प्रश्न आपण आता जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन आणि काही आयोगाला जुने प्रश्न कसे आलेले आहेत आपण ते एकदा थोडंसं बघून घेऊया काय ते. तर सगळ्यात पहिला प्रश्न बघा, एक बेसिक तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेला आहे. यात तुम्हाला काय म्हटलं गेलंय की 560 मीटर, नीट आहे का सगळ्यांनी. आणि हा ट्रेनची लांबी कधी पण मीटरमध्येच दिली जाईल, ही किलोमीटरमध्ये नसते. तर 560 मीटरचीच ट्रेन असते, 560 किलोमीटरची ट्रेन कधी नसते, हे लक्षात घ्या. सो 560 मीटर लांबीची एक आगगाडी 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास तिला तिच्या मार्गातील एक सिग्नल, काय विचारलंय, एक सिग्नल तिला ओलांडायचं आहे, एक सिग्नल ओलांडून जायचं आहे. ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल, तुम्हाला टाइम काढायचा आहे. ठीक आहे, मग तुम्हाला लोकांना पहिल्यांदा प्रकार कळला पाहिजे. बाबा कोणाला ओलांडते, प्लॅटफॉर्मला ओलांडते का सिग्नलला ओलांडते, तर सिग्नलला, माणसाला, झाडाला किंवा एखाद्या पोलला किंवा खांब्याला, अशा कुठल्याही पद्धतीच्या कुठल्या तरी उंच वस्तूला जर ट्रेन अशी ओलांडून जात असेल तर आपला फॉर्म्युला कसा लिहायचा, बनवायचा कसा फॉर्म्युला बघा. पहिल्यांदा लिहायचं बिंदास डिश टीव्ही. आणि त्या डिश टीव्ही मध्ये तुम्ही लोक डिस्टन्स म्हणजे काय, तर ही डिस्टन्स म्हणजे या कंडिशन मध्ये ट्रेनची लांबी असते. म्हणजे इथे एक्स वगैरे लिहू नका, एक्स कधी जर माहित नसेल तर एक्स आहे, पण इथे तुम्हाला ती ट्रेनची लांबी माहिती आहे ना, ट्रेनची लांबी किती आहे 560. तर तुम्ही इथे लिहायचं मस्तपैकी 560. किती सिंपल आहे बघा ना. म्हणजे अंतराच्या ठिकाणी अंतर लिहून टाकायचं, ट्रेनची लांबी लिहून टाकायची. आणि मग तुम्हाला लोकांना टाइम त्यांनी विचारलेला आहे. आणि ट्रेनचे वेलॉसिटी म्हणजे वेग किती आहे, तर ट्रेनचा वेग आहे 72 किलोमीटर प्रति तास. इथं थोडं मी थांबतो, याचं कारण कळलं असेल अनेक लोकांना का. बरं, ट्रेनची लांबी कशामध्ये, मीटरमध्ये. 560 कशामध्ये, मीटरमध्ये. थोडंसं ऐका, युनिट गडबड आहे दोघांमध्ये. हे मीटरमध्ये आणि हे वेग कशामध्ये,
किलोमीटर प्रति तासामध्ये. बरं कन्वर्ट करावं लागेल का? तर 100% तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल, कारण दोघांची युनिट हे काही मेळ खात नाहीत, दोघांची युनिट वेगळे आहेत. हे मीटरमध्ये, हे किलोमीटर प्रति तासामध्ये. मग कशाने कन्वर्ट करायचं? मग किलोमीटर प्रति तासाचं तुम्हा लोकांना मीटर प्रति सेकंद करून घ्यावं लागेल. मग तुम्ही याला कशाने गुणायचं? तर तुम्ही याला फक्त आणि फक्त 5/18 ने गुणायचं. जे तुम्ही लोकांनी कशात कन्वर्ट केलं, हे तुम्ही लोकांनी मीटर पर सेकंदामध्ये कन्वर्ट केलं, हे लक्षात घ्या. ते वाटलं तर सध्या तुम्ही साईटला लिहून घ्या, पण परीक्षेला ते साईटचं काही लिहित बसू नका. परीक्षेला फक्त हा एवढा फॉर्मॅट तयार करायचा आणि मग तुम्ही लोक डायरेक्ट सोडून टाकायचं. मग सुटतंय कसं बघा काय ते, यामध्ये जो काय भाग जाईल तो देऊन टाकायचा. आपण 18 ने 72 भाग देऊन टाकूया. इथं 18 × 18, इथं आला 18×72 आणि मग इथं आलं 560चा 560 ॲज इट इज इक्वल टू टी गुणिले 4×5 इथं 20 आलं. आता हा जो 20 इथं गुणिले तो इथं भागिले होईल. काही लोक इथला इथून 20 ने याला भाग देऊन टाकतात, काही लोक 20 ला इकडे घेऊन येतात. जसं जमल तसं करायचं, तुमचा स्पीड तुमच्याकडं, परंतु फक्त उत्तर शेवटचं सगळ्यांचं सेम आलं पाहिजे. मग हा जो 20 इथे गुणिले तो आता इथे आला की भागिले होईल आपल्या नियमानुसार. सो 560 भागिले 20 बरोबर टी. जो टी म्हणजे तुमचा टाइम असेल की बाबा किती वेळ ती ट्रेन त्या सिग्नलला ओलांडून जाणार आहे, लक्षात घ्या. सो आता याच्यामध्ये ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल, 2 ने आपण इथे भाग देताना इथं 2 दुने 4 आणि इथं राहिला इथं 1 16 म्हणजे इथं 2 8 16 म्हणजे उत्तर येईल आपला 28. म्हणजे 56च्या निम्म 28 आलं. आपला आन्सर असेल टी इक्वल्स टू काय? तर टी इक्वल्स टू 28. बरं आता हा सेकंद का तास? आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ट्रेन सिग्नलला तासात ओलांडून कधी जाणार नाही, सेकंदामध्ये ओलांडून जाईल, कारण तो नॉर्मल सिग्नल येतो, हे लक्षात घ्या. सो इथं फक्त सेकंद असे लिहून टाकायचं, 28 सेकंद. आणि अशी गोष्ट आपण कळते बाबा हे मीटरमध्ये होतं सर, आम्ही हे कन्वर्ट केलं मीटर पर सेकंदामध्ये, तर हे मीटरमध्ये, ते मीटर पर सेकंदामध्ये, तर हे टाइम कशामध्ये येईल? सेकंदामध्ये येईल. आपलं उत्तर असेल 28 सेकंद. सो हा असेल आपला पर्याय क्रमांक 4. एकदम साधं सरळ आहे. तर असंच थोडंसं आपण आयोगाला काय आलं होतं का ते बघूया एकदा. आयोगाला आलं होतं, यस. कुठल्या एक्झामला आलं होतं? UPSCच्या CSATच्या परीक्षेत 2018 मध्ये 2.5 मार्कासाठी हा प्रश्न आला होता. साधा सरळ प्रश्न समजून घेता सगळ्यांनी काय ते. 200 मीटर लांबीची एक ट्रेन आहे. किती लांबीची? 200 मीटर. सगळ्या ट्रेन ह्या मीटरमध्ये असणार आहेत लांबीला, लक्षात घ्या. ही ट्रेन आहे ती 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते. तुम्हाला ट्रेनची लांबी कळाली, ट्रेनचा वेग कळाला. पुढे काय दिलंय? या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एका माणसाला, मी तुम्हाला म्हटलं सिग्नल असेल, व्यक्ती असेल, झाड असेल किंवा खांबा असेल, सगळ्यांसाठी फॉर्म्युला कॉमन एकच, तो आता सांगितला तोच, किती वेळात ओलांडून जाईल. मग आता काय करायचं आपण याच्यामध्ये? आपला फॉर्म्युला घ्यायचा डिश टीव्हीचा. मग डिश टीव्हीचा फॉर्म्युला घेतल्यानंतर बरं ट्रेन किती अंतर कापते? तर ट्रेन स्वतःच्या लांबी इतका अंतर कापते या कंडिशन्समध्ये, ठीक आहे ना. मग ट्रेनची लांबी किती आहे प्रश्नात बघून घ्यायची, 200 मीटर आहे. तर इथे आपण 200 लिहून टाकलं, इक्वल टू टाइम काढायचा आहे गुणिले वेलॉसिटी काय दिली? 40 किलोमीटर प्रति तास. इथे बिंदास ह्या वेलॉसिटीमध्ये 40 लिहून टाकायचं आणि थांबायचं. का थांबायचं? आता मागे थांबलो होतो म्हणून. का? तर हे मीटरमध्ये आणि हे किलोमीटर प्रति तासामध्ये. ह्याला कन्वर्ट करावं लागेल का? तर 100% लागेल. तर कशाने कन्वर्ट करायचं? किलोमीटर प्रति तासाला मीटर पर सेकंदात कन्वर्ट करताना 5/18 ने गुणायचं. साईटला मेन्शन करा आपण ते मीटर पर सेकंदामध्ये कन्वर्ट केलं. बेसिक गोष्ट आहे. मग आता याला सॉल्व्ह करायचंय. आता हे सॉल्व्ह करताना अनेकांना टेन्शन की सर 18 आणि 40 ला भाग जात नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तो भाग जाईल किंवा नाही जाणार. आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला सांगतो, हे एवढं असं डोकं लावण्यापेक्षा, ह्याला काही भाग देण्यापेक्षा एक छोटासा विचार करा. 200 ला 200 मी असंच ठेवलं, टीचा टी असंच ठेवला आणि याने इथं भाग जातो. बरं 2-2 ने भाग जाईल, इथं 2 9 18 इथं 20 येईल. तसं करू शकता तुम्ही लोक, शेवटी तुमची मर्जी, तुम्ही कसं कॅल्क्युलेशन करता हे तुमचं स्किल आहे. परंतु त्यासाठी फक्त उत्तर चुकलं नाही पाहिजे. मग आता असं जर केलं की बघा बरोबर आहे का, 40 गुणिले 5 केला आपण. ह्या 40 आणि 5चा गुणाकार केला, 4×5 कितीला बनतो? 20. इथे बनलं 200 आणि 200 भागिले 18. दोन्ही बाजूला तुम्हाला लोकांना 200 दिसतोय, ठीक आहे. ज्याला दिसतोय त्याने कट करून टाका, ज्याला असं वाटतं नाही समजत नाही त्याने काय करायचं, त्याने हा 18 आणि 18 हे बघा इथे तिरकस गुणाकार करायचा. इथे 200 भागिले 18 आहे ना, हा 18 इथून वर येईल आणि हा वरचा 200 इथून खाली येईल. म्हणजे काय येईल माहिती आहे का, या 200 ला गुणण्यासाठी हा 18 इकडे ह्या साईडला वरती येतो आणि तिकडचा जो 200 वरती येतो इथं खाली येतो. हे आपण कुठे शिकलोय? तर बेसिक मध्ये शिकलोय. ह्याला म्हणतात तिरकस गुणाकार करणे. हा 18 इथून इथे वर आला, हा 200 वरतून इथं खाली आला आणि मग त्याच्यानंतर काय झालं, हा 200 1 200 200 1 200 एकमेकाला झाले कॅन्सल आणि उरलं काय माहितीये का, फक्त आणि फक्त 18. सो आपलं उत्तर काय असेल? टी इज इक्वल्स टू 18, जे आपण कन्वर्ट केल्यामुळे सेकंदामध्ये असणारे उत्तर आपलं 18 सेकंद. एकदम साधं सरळ सिंपल आहे. सो आपलं उत्तर काय असेल? 18 सेकंद, जो आपला पर्याय क्रमांक 4, ज्याला 2.5 मार्क दिले गेले त्या परीक्षेमध्ये. एकदम साधं सरळ सिंपल गणित होतं, ठीक आहे. सो आता नेक्स्ट थोडंसं मोठं लेंदी गणित दिसतंय पण आहे सोपं. प्रश्न कधीचा आहे? MPSC CSAT 2013च्या परीक्षेतला प्रश्न आहे. काय म्हटलं गेल्या प्रश्नामध्ये की 200 मीटर लांबीची एक ट्रेन, व्यवस्थित बघा सगळ्यांनी, 200 मीटर लांबीची एक ट्रेन
48 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका माणसाला, आता वाचताना कधी कधी काय गफलत होते की प्लॅटफॉर्म असतात पोरं आणि प्लॅटफॉर्मचा प्रकार हा दुसरा आहे आपला, पण इथं प्लॅटफॉर्मला ओलांडलंय का माणसाला ओलांडलंय, तर माणसाला पार केलं लक्षात घ्या, म्हणून प्लॅटफॉर्मचा प्रकार इथे लागू होतच नाही पहिली गोष्ट, तर ती माणसाला पार करते. ठीक आहे. त्याच वेळी दुसऱ्या दिशेने 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी 150 मीटर लांबीची गाडी सुद्धा त्या माणसाला पार करते. कोणाला पार करते? त्या माणसालाच पार करते. दोन गाड्या आहेत, एक गाडी पहिल्यांदा जाते त्या माणसाला पार करते आणि त्याच वेळेला दुसऱ्या दिशेने दुसरी गाडी त्या माणसाला पार करते. अशा दोन गाड्या, इथं 2 in 1 गणित येते. इथे एकाच वेळेला दोन गणित आहेत, एक पहिल्या गाडीचं आहे, एक दुसऱ्या गाडीचं आहे. आणि मग त्याने शेवटला काय विचारलंय, तर पासून पुढचं गणित समजून घ्या सगळ्यांनी. तर काय म्हटलंय त्याने, तर त्या दोन्ही गाड्यांना, पहिल्या गाडीला आणि दुसऱ्या गाडीला, त्या माणसाला पार करायला लागणाऱ्या वेळेमध्ये कितीचा फरक पडतो. मग तुम्हाला काय करायचं माहितीये का, दोघांची उत्तर काढायची. ठीक आहे. आणि दोघांच्या उत्तरांची वजाबाकी करायची, एवढंच गणित येते. आपण काय करू, त्याला 2 भागामध्ये त्या गणिताला करूया. 2 भागामध्ये कसं, एकदम साधं सरळ तुम्हाला करून सांगतो. इकडे बघा सगळ्यांनी व्यवस्थितपणे. पहिल्यांदा फर्स्ट कंडिशन मध्ये पहिली गाडी. ठीक आहे. कोणती गाडी? जी काय पहिली गाडी असेल ती पहिली गाडी. आता काय करते बघा. सो पहिली गाडी जी आहे त्याला आपण डिश टीव्ही असं आपण लिहून घेतलं. पहिल्यांदा डिश टीव्ही लिहून घेतल्यानंतर आता त्या गाडीची लांबी किती, पहिल्या गाडीची लांबी किती आहे, 200 मीटर. इथे 200 लिहून टाकलं, काय विषय नाही. टाइम माहिती नाही किती, तो काढू आपण, काय असेल ते बघूया. वेलॉसिटी किती पहिल्या गाडीची, 48 ची वेलॉसिटी. इथे मी 48 लिहिलं. ठीक आहे. कॉमन सेन्स आहे, ट्रेनच्या गणितात सरसकट तुम्हाला वेगाला कन्वर्ट करावंच लागेल, कारण ट्रेनची लांबी मीटरमध्ये आणि ट्रेनचा वेग हा किलोमीटर प्रति तासामध्ये. तर तुम्ही याला कन्वर्ट केलं, समजा याला तुम्ही गुणलं 5/18नेच, फिक्स, एकदम बेसिक आहे. मागची 2 गणितं केली, असंच आपण तिसरं गणित सेम पाहतोय. मग आता ह्याला सॉल्व्ह करत असताना ह्या दोघाला ज्याने भाग जाईल त्याने देऊन टाकायचा. तर भाग कशाने जाईल माहितीये का, की 6ने. सर इथं 6 18 आणि तर 6 8 48, एवढं तर कळालं बेसिक. मग आता उरलं काय माहितीये का, 200 ला 200, टीचं टी गुणिले 8 पंचे किती आला इथं माहितीये का, 40, छेदामध्ये किती 3. आता मग काय करायचं, हा 3 वर आणायचा, 40 खाली घेऊन यायचा. ज्याला इथल्या इथे भाग द्यायला जमतोय त्याने देऊन टाकायचा आणि बाकीच्या सगळ्यांनी तो 3 इकडे घेऊन या. तो 200 ला हा 3 इथं वर येईल, गुणिले 3 आणि भागिले कोण जाईल माहिती आहे का, तो 40 जाईल आणि इज इक्वल टू टी. त्या टीचं उत्तर आता हे सुटल्यानंतर जे येईल ते येईल. मग ते कसं येईल, काय येईल ते बघा सगळ्यांनी. तर 0ला 0 कॅन्सल झाला, 4 1 4, इथे 4 पंचे 20 आणि आपलं उत्तर मित्रांनो 5 गुणिले 3 म्हणजे 5 त्रिक 15. सो तुमचं टी इज इक्वल टू काय माहिती आहे का, 15 सेकंद. पहिल्या गाडीसाठीचा टी किती आला, 15 सेकंद. असंच एक्झॅक्ट आपण आता दुसऱ्या गाडीमध्ये जाऊया. आता दुसऱ्या गाडीचं काय बघा त्यात. आता दुसऱ्या गाडीसाठी जो सेकंड पार्ट आहे ना तो बघायचा, हे ना का, त्याच वेळी दुसऱ्या दिशेने, बरोबर का, 60 किलोमीटरच्या स्पीडने. आता आपण इथे येऊया, दुसऱ्या गाडीमध्ये आलो आपण. फॉर्म्युला तोच डिश टीव्हीचा. आता ज्या ज्या किमती तुमच्या समोर आहेत त्या आपण मांडूया मस्तपैकी. दुसऱ्या गाडीमध्ये या सगळ्यांनी, आणि दुसऱ्या गाडीचं डिस्टन्स म्हणजे त्या गाडीची लांबीच ना. डिस्टन्स म्हणजे अंतर किती कापते ट्रेन, स्वतःची लांबी इतकं अंतर कापते या प्रकारामध्ये. सो डिस्टन्स किती बघा, ट्रेनची लांबी 150. इथे आपण बिंदास 150 लिहून टाकलं. टाइम किती तो माहित नाही. वेलॉसिटी किती आहे, तर त्या गाडीची वेलॉसिटी किंवा वेग हा 60चा आहे. इथेच थोडंसं थांबायचं आणि विचार करायचा, बाबा हे मीटरमध्ये, हे किलोमीटर प्रति तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल का, तर 100% लागेल. त्याला तुम्हाला लोकांना 5/18 इथं गुणावं लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. आणि मग आपण त्याला आता मस्तपैकी सॉल्व्ह करूया. तर या दोघांमध्ये 18 आणि 60 मध्ये 6चाच पाडा बोलू आपण. 6 त्रिक 18, 6 1 6 आणि 0, इथे 10 बनला. इथे काय आलं बघा, 150 150, टीचं टी गुणिले 10 गुणिले 5, 10 5 50 आणि छेदामध्ये आला 3. हा 3 इथून वर घेऊन यायचा, 50 खाली घेऊन यायचा. कॅल्क्युलेशन सगळं तुमचं स्किल आहे, एकदम बेसिक गोष्ट आहे ती. इथला इथे भाग दिला तरी चालतोय, नाही दिला तर आपलं एकदम व्यवस्थित आपण गरीबासारखं करूया. 3 इकडून वर आला, इथे गुणिले 3 झाला आणि तो 50 इथे भागिले झाला, इज इक्वल टू काय, तर टी. आता हे सॉल्व्ह करायचं, जे येईल तो तुमचा टाइम, हे फायनल होऊन जाईल आता. मग आता उत्तर कसं येईल बघा, 0ला 0 गेला, 5 1 5, इथे आला 5 त्रिक 15 आणि 3 त्रिक 9, म्हणजे टी इज इक्वल टू काय आला, तर टी इक्वल टू 9 सेकंद आला. परंतु उत्तर आपलं इथे काय थांबत नाहीये, कारण तुम्ही यांचा टाइम काढला 15 सेकंद, यांचा टाइम काढला तुम्ही 9 सेकंद. प्रश्न त्यांनी काय विचारला, तर त्या दोन्ही गाड्यांना, त्या व्यक्तीला, त्या माणसाला पार करायला लागणाऱ्या वेळेमध्ये कितीचा फरक पडतो. तर तुम्हाला फरक काढायचा आहे 15चा 9चा. तर तुम्ही एवढंच काम करायचं की बाबा त्या 15 सेकंदामधून तुम्ही लोकांनी 9 सेकंद मायनस करायचे. तुमचं उत्तर येतं 6 सेकंद मात्र.
हे तुमचा आन्सर आहे. याला होते 2.5 मार्क. आणि मग ते 6 सेकंद ऑप्शनमध्ये बघायचे, तर त्या ऑप्शनमध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले आहेत 6 सेकंद. हे तुमचा आन्सर आहे. याला 2.5 मार्क आहेत. सो हे कळलं असेलच. तो हा प्रकार तुम्हाला परफेक्ट झाला असेलच अशी अपेक्षा करतो. फॉर्म्युला तर एकदम बेसिक होता. डिश टीव्हीच्या बाहेर तर मी अजून गेलोच नाही. डिश टीव्हीचा फॉर्म्युला वापरलाय, वेगळं काहीच केलेलं नाहीये. आता या